लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की रम्या आणि विजयच्या लग्नानंतरचा पहिला दिवस असतो। मग रम्या आरशासमोर तयार होत असते तर विजय तिच्या समोर येतो। मग रम्या विजयला म्हणत असते की काय झालं, असा का मध्ये उभा राहिलेला आहे, सर ना बाजूला, मला तयार होऊ दे। त्यावेळेस विजय काही तिथून बाजूला सरकत नाही, तो आता तिच्याकडे एकटक बघत असतो। मग रम्या विजयला म्हणत असते की अरे विजय, असा का बघतोय माझ्याकडे। मग विजय लाडात येऊन तिला म्हणत असतो की अगं रम्या, मी तुलाच बघतोय, किती सुंदर दिसत आहे आज तू, खरंच नवी नवरी वाटत आहे, खूप छान दिसत आहे। विजयचा खूपच राग येतो आणि ती म्हणत असते की हे बघ, मी काही बऱ्या मूड मध्ये नाहीये। मग विजय तिला म्हणत असतो की अगं तू मूड मध्ये नाहीये, पण मी खूप छान मूड मध्ये आहे सध्या, माझा मूड ना आता खूपच छान आहे। तर आता तो तिचा हात पकडतो आणि मग रम्याला खूपच राग येतो विजयने असा हात पकडल्यामुळे। मग रम्याला खूप राग आल्यामुळे ती आता हात झिडकारून घेते, रम्या तिचा हात आता सोडवून घेते। मग विजय म्हणत असतो की काय झालं रम्या, असा का हात सोडवला। त्यावेळेस ती म्हणते की तुझी हिंमत कशी झाली रे मला हात लावायची, मला अजिबात पुन्हा हात लावायचा नाही। तर आता तो म्हणतो की का नाही लावायचा, तू माझी होणारी बायको आहे। मग रम्या म्हणत असते की होणारी बायको आहे, अजून मी तुझी बायको झालेली नाहीये, कळलं का, युजलेस। आता रम्या असं युजलेस म्हटल्यामुळे विजय म्हणतो की काय काय म्हणाली तू, मला ऐकायला आलेला आहे, तू मला युजलेस म्हणाली का। मग विजय असं रागाने बोलल्यामुळे रम्या भानावरती येते आणि मग मनाशीच बोलू लागते की नाही नाही रम्या, मी हे काय करून बसलेले आहे, जर मी याच्याबरोबर अशी तुसरटपणे वागली तर ह्याला कळेल की मी नाटक करत आहे, ह्याच्यावरती प्रेम असलेलं, मी ह्याच्यावरती प्रेम करत नाहीये, हे ह्याला लगेचच कळेल, त्याच्यामुळे मला ह्याच्याशी गोड गोडच बोलावं लागेल। म्हणून ती तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आणते आणि म्हणते की मला माहिती आहे मी जरा ओव्हर रिॲक्ट झाले, अरे पण मला अशी सवय वगैरे नाहीये रे, तू अचानक मला हात लावला म्हणून मला थोडंसं वेगळं वाटलं, पण खरंच सॉरी बरं का, मी असं पुन्हा नाही करणार। आणि आपण जर असं म्हणजे मी जे काय आधी सांगते ना ते शांतपणे ऐकून घे, मग मला बोल, तुला जे काय बोलायचंय ते। आणि मग ती म्हणते की खरं सांगू का, आपलं ज्या वेळेस खरोखरं लग्न होईल ना तेव्हा आपल्या नात्यामध्ये काही नाविन्य उरणार नाही, कळतंय का तुला विजय। मग तेव्हा विजय म्हणतो की तू जे हे बोलते ते मनापासून बोलतेय का, मला तुझ्यापासून लांब ठेवण्यासाठी हे सगळं तू बोलतीये। त्यावेळेस रम्या आता घाबरते आणि मग अडखळत बोलते की नाही अरे विजय, मी खरंच मनापासून बोलते, अरे तुला पार्थने जेव्हा तो फेक ऑडिओ पाठवला होता तेव्हा तू लग्न मोडायला तयार झाला होता की नाही, मग तूच सांग बरं, मी तुला मनवायला आले होते का नाही तिकडे एवढ्या रात्री, मग मला जर तुझ्याबद्दल काही वाटत नसतं तर मी आले असते का, अरे मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं। मग आता रम्या असं बोलल्यावरती विजयला ते पटतं। मग विजय म्हणतो की हो ग रम्या, मला पण तुझ्याबद्दल वाटतं काहीतरी, कळतंय ना। मग आता ती म्हणते की कळतंय ना तुला, पण आपण थांबूयात ना थोडे दिवस, शेवटी अरे मी तुझीच आहे ना, आणि मी कुठे जाणार आहे, आपलं लग्न होईल त्यावेळेस आपण दोघं हे सगळं एन्जॉय करणार आहोत। मग आता ती त्याला असं म्हणवते, मग विजयला ते सगळं बरं वाटतं आणि मग तो म्हणतो की बरं ओके, आता तू म्हणतेस तर आपण हे सगळं नंतरच करूया। मग रम्या त्याला थँक्यू म्हणते। मग विजय आता चाललेला असतो तर ती विजयला म्हणते की थांब ना विजय, मला ना हे मंगळसूत्र काढायला मदत कर, मी केस बाजूला घेते किंवा तू माझे केस बाजूला घे आणि हे मंगळसूत्र काढ। त्यावेळेस विजय म्हणतो की रम्या, अगं काय तुला वेडबीड लागले का, मंगळसूत्र का काढते, आणि बघ ना ते किती छान दिसते तुझ्यावरती। त्यावेळेस रम्या म्हणते की हो रे, माझ्यावरती ते छान दिसत आहे, पण मला ह्या सगळ्याची सवय नाहीये, टोचते बघ मला ते किती, आणि हे आपल्या खोट्या खोट्या लग्नाचं मंगळसूत्र आहे, तू जेव्हा मला खऱ्या लग्नाचं मंगळसूत्र घालशील ना ते मंगळसूत्र मी अजिबात काढणार नाही, मी ते रोज कंटिन्यू घालत जाईल। मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, तुला टोचते तर काढ। मग आता तो तिला मंगळसूत्र काढण्यासाठी मदत करतो आणि मंगळसूत्र काढून तिच्या हातामध्ये देतो। मग रम्या ते मंगळसूत्र घेते आणि जोरात तिकडे ड्रेसिंग टेबलवरती फेकून देते। आता ते पाहून विजयला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि मग तो मनात म्हणतो की ही जी रम्या आहे ती जे काही बोलत आहे ना ते खरं होऊ दे, नाही तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही, असं म्हणून तो रम्याकडे रागाने बघत असतो। रम्या मात्र आता आरशात बघून एन्जॉय करत असते। आणि मग आजचा भाग येथे संपलेला आहे। तर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, धन्यवाद।